वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज, जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. कन्नड शहरात साईनाथ वाघ आणि दीपाली वाघ यांच्या साईदीप वेलनेस सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडलं. जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर निलेश ढुमणे, धनश्री ढुमणे आणि पंकज तुपे यांच्या हस्ते फीत कापून केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर निलेश ढुमणे म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे आज प्रत्येकाला आरोग्याची काळजी घेणं आवश्यक झालं आहे. अशा परिस्थितीत वेलनेस सेंटर ही काळाची गरज आहे. धनश्री ढुमणे यांनी महिलांच्या आरोग्यासाठी वेलनेस सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केलाय. या उद्घाटन सोहळ्यास ज्येष्ठ वेलनेस कोच दीपक सोनवणे व पूनम सोनवणे, अशोक आणि लक्ष्मी बागुल, संतोष व मीरा बागुल, शरद व सविता जोशी, प्रफुल्ल आणि कीर्ती आवारे, दैनिक सूर्य वार्ताचे संपादक प्रकाश सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर आणि वेलनेस कोचेस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सोनवणे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत साईनाथ वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपाली वाघ यांनी केले. सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी प्रकाश सातपुते, सुनील निकम, कन्नड, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका या कन्नड शहरामध्ये साईदीप वेलनेस सेंटरचे उद्घाटन या प्रसंगी काही मान्यवरांनी या ठिकाणी वेलनेस सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. परंतु वेलनेस सेंटरचं महत्त्व काय आणि आरोग्यासाठी काय फलदायक आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. तर ह्या सेंटर संदर्भात जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सेंटरचे मत शहरामध्ये का स्थापित केले या संदर्भात सर काय सांगू शकता? सर, सर्वप्रथम नमस्कार. मी दीपक सोनवणे आणि गेल्या 5 वर्षांपासून या वेलनेस कम्युनिटी सोबत जॉईन आहे. तर याचं बरंचसं कारण होतं की माझं जीवनशैली बदललेली होती आणि त्याच कारणाने वाढलेलं वजन. तर माझ्या एक लक्षात आलं 5 वर्षापासून की अनेक लोकांच्या आहाराच्या आणि जीवनशैली जी बदलल्यामुळे बऱ्याचशा तक्रारी वाढलेल्या आहेत आरोग्याच्या. आणि मी ठरवलं की माझं मी 25 किलो वजन कमी करू शकतो, तर मी कोणाचंही करू शकतो या उद्देशाने मी याची सुरुवात केली आहे. आणि आज बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये माझी टीम काम करते. तर याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक कुटुंब निरोगी बनलं पाहिजे, प्रत्येक कुटुंब हे औषधीमुक्त, दवाखानामुक्त बनलं पाहिजे. हा आमचा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. या ठिकाणी यांच्यासोबतच ताई सुद्धा ह्या मध्ये काम करतात. ताई, या संदर्भात आपण काय सांगू शकता? आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थापित केली. येस, नक्कीच आम्हाला 5.5 वर्षे पूर्ण झाली वेलनेस सिस्टीमशी जॉईन करून. इथं काय मिळतं तर तुम्हाला योग्य आहाराची, मार्गदर्शनाची माहिती मिळते. आणि हा वेलनेस सेंटर स्थापन करण्याचं कारण की इथे तुम्हाला योग्य असा व्यायाम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर साईदीप वेलनेस सेंटरचे जे ज्यांनी स्थापन केले त्यांच्या मार्फत तुम्हाला इथं वर्कआउट करण्याची संधी मिळणार आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ज्या प्रमाणात वेलनेस सेंटरचे जे महत्व आहे आणि जो त्यांनी अनेक वर्षापासून लाभ घेतला, असे सर या ठिकाणी जे वेलनेस सेंटर का स्थापित करावं याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे, तर काय सांगू शकता? येस, मी संतोष बागुल. मी 4 वर्षापासून या वेलनेस मध्ये आहे आणि वेलनेसचं महत्व इथून पुढे का राहणार आहे, कारण आजकालचे जे आजार वाढले ते, मी स्वतः डायबिटीज पेशंट होतो 22 वर्षांपासून आणि ती मी डायबिटीज रिव्हर्सल केली याच्यामधून. याचं प्रमुख कारण आहे हे वेलनेस जे आहे, तर हे आपल्याला चांगलं आयुष्य जगण्याचं शिकवतं आणि चांगली आपली जे तर लाईफस्टाईल चेंज करतं आणि त्याच्यामुळे बरेचसे आपल्याला जे डिसऑर्डर असेल ते कमी होण्यासाठी मदत होते. आणि हे न्यूट्रिशन जे आहे तर पूर्ण शरीरावर काम करतं आणि त्याच्यामुळे इथून पुढे त्याची खूप जास्त गरज पडणार आहे आणि प्रत्येकाने हे जॉईन करावं असे मी प्रत्येकाला आवाहन करतो. तर या ठिकाणी वेलनेस सेंटर ज्यांनी स्थापित केलं त्यांचे संचालक आहेत वाघसर. वेलनेस सेंटर नेमकं तुम्ही कशासाठी स्थापित केले आणि महत्व काय? येस, थँक्यू. मी साईनाथ वाघ. या कमिटीला जॉईन मला 3 वर्ष पूर्ण झाले. आणि वेलनेस सेंटर खोलायचं कारण एकच, का लोकांना जास्तीत जास्त निरोगी आयुष्य कसं देऊ शकेन आम्ही याच्याकडे जास्त भर असणार आहे. वेट कमी असणंही धोक्याचं आहे, वेट जास्तही असणं धोक्याचं आहे. अनेक आजाराला सामोर जात आहे लोक, त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही कसं पोहोचू याचं आमचं लक्ष आहे आणि त्याच्यावरच आम्ही टार्गेट करणार आहे. थँक्यू. माझं नाव दीपाली वाघ आणि आज वेलनेस सेंटर उघडण्याचं हे कारण आहे की कारण आजकाल ओबेसिटी वाढलेली आहे आणि प्रत्येकाची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे आणि प्रत्येकाला निरोगी राहायचंय आणि निरोगी राहण्यासाठी सगळेजण सगळं काही करतात. पण एक वेलनेस सेंटर जिथे असतं तिथं लोकांना निरोगी आयुष्य मिळतं आणि हे निरोगी आयुष्य देणं हा आमचा ध्यास आहे. त्यासाठी आम्ही वेलनेस सेंटर खोललेलं आहे. थँक्यू. नगरमध्ये वेलनेस सेंटरचं महत्व आणि आरोग्याचं महत्व या ठिकाणी ज्यांनी रोपट्याला आणून जे लावलं होतं, जे मोठं केलं ते आहेत. सर, आपण काय सांगू शकता की आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढं मोठं रोपटं तयार केलं?
येस. तर मी डॉक्टर निलेश ढुमणे. मी व्यवसायाने एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि 12 वर्षापूर्वी ह्या वेलनेस कम्युनिटीची माझी ओळख झाली. माझ्या स्वतःच्याच वाढलेल्या वजनामुळं. मी डॉक्टर असून सुद्धा माझं वजन मी कमी करण्यासाठी कित्येक प्रयत्न केले आणि मी त्यामध्ये यशस्वी होऊ शकलो नाही. परंतु जेव्हा माझी ह्या वेलनेस कम्युनिटी बरोबर ओळख झाली, माझ्या कोच बरोबर ओळख झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कम्युनिटीमध्ये मी माझं 13 किलो वजन कमी केलं 12 वर्षापूर्वी आणि ते आता 12 वर्षापासून मेंटेन करतोय. आणि माझा आलेला अनुभव हीच खरी माझी प्रेरणा आहे याच्या मागची. अनेक लोकांना मी गेल्या 12 वर्षापासून या माध्यमातून निरोगी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी मदत करत आहे. आणि आमचं जे ध्येय आहे ते कन्नड मधल्या तर प्रत्येक व्यक्तीला निरोगी करणं आहेच, परंतु संपूर्ण भारतामध्ये घरोघर हे जे आरोग्याचे जे काही मिशन आहे ते घेऊन जाण्याच्या ध्येयाने आम्ही संपूर्ण भारतामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यांना त्यांच्यामध्ये जनजागृती करतोय, त्यांना चांगल्या सवयी लावतोय आणि त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं निरोगी करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी मिसेस धनश्री निलेश ढुमणे. जीवनशैली चुकीची असल्यामुळे माझं वजन कमी होतं, HB चं प्रमाण कमी होतं. आहाराच्या चुकीच्या सवयी होत्या, जसं की चहा घेणे, चहासोबत काही कार्बोहायड्रेटयुक्त नाश्ता करणे आणि त्यामुळं थकवा येणे, कंटाळा येणे ह्या गोष्टी होत होत्या. नेमकं काय करायला हवं हे या कम्युनिटीमध्ये आल्यामुळे कळालं. सकाळी व्यायाम करायला सुरुवात केली, नाश्ता बदलला, चहा बदलला, जसं सकस संतुलित आहार ज्याला आम्ही फ्युएल म्हणतो तो घ्यायला सुरुवात केली. माझं HB वाढलं, माझं वजन वाढलं, ज्या चुकीच्या सवयी होत्या त्या सुधारल्या आणि आज मी हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जीवन जगते. थँक्यू सो मच. त्या ठिकाणी वेलनेस सेंटर कन्नड मध्ये नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच काय तर भारतभर हे उघडणार असल्याचं महत्व सरांनी दिलं. आणि या ठिकाणी जे जो कार्यक्रम संपन्न झाला, वेलनेस सेंटरचं महत्व निर्माण झालं, हे सर्व जगात पसरलं पाहिजे अशी शाश्वती डॉक्टर सरांनी दिली असल्याची माहिती कळली. यापुढे किती सेंटर उभे राहतात आणि किती वेलनेस या ठिकाणी तयार होतात याकडे पाहण्याचं लक्ष आहे. मी प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर, सूर्यवार्ता न्यूज.